नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत म्हाडा लॉटरीचे जे ताथोडे पुणे इथे जे फ्लॅट्स आहेत त्या ठिकाणी आलो आहोत। लश रेसिडेन्सी नावाचा प्रोजेक्ट आहे, माझ्या पाठीमध्ये तुम्हाला दिसत असेल। यामध्ये 1 BHK इथे कोणी आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या बिल्डिंगमध्ये असणार आहे याबद्दल काही माहिती कळालेली नाही आहे, परंतु इथेच आपले साधारणपणे 67 फ्लॅट्स 1 BHK 40 स्क्वेअर मीटरचे म्हणजे मोठे फ्लॅट्स आपल्याला भेटणार आहेत। तर हे बघू शकता, हे इथे पूर्ण डेव्हलप एरिया आहे। समोर आपण पाहू ऑस्टिन नावाची सोसायटी आहे आणि अश्विनी इंटरनॅशनल स्कूल अगदी समोर आहे, म्हणजे याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि पूर्ण आजूबाजूला गजबजलेला आणि खूप छान एरिया आहे इथे। यामध्ये हे पूर्ण प्रोजेक्टपैकी आपल्याला चांगले फ्लॅट्स भेटणार आहे। हो, आज आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी। आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी रस्ता ठीक नाही आहे, तरी आता आपण पाहूया 67 फ्लॅटपैकी 40 स्क्वेअर मीटर या ठिकाणी आपल्याला हे फ्लॅट भेटेल। आपल्या इथे काही चॅनलवर पाहणारे सुद्धा आलेले आहेत, ते पण इथे फ्लॅट पाहण्यासाठी आलेले आहेत। पाहू शकता हे योगायोग आहे की आज इथे आपल्याला भेटलेत। ह्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये 67 फ्लॅट्स आहेत आणि एवढ्या चांगल्या पॉश बिल्डिंगमध्ये आणि आपण 40 स्क्वेअर मीटरचा हा फ्लॅट फक्त 21 लाखामध्ये जर भेटत असेल तर निश्चितपणाने आपण हा घेऊ शकणार आहोत। आणि यासाठी आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर डॉक्टर दिघे न्यूज यूट्यूब चॅनलवरला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। तसेच आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही तर घराच्या फॉर्म भरण्यापासून कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत सर्व आपण मदत करत असतो। त्यामध्ये 100% गृहकर्जसुद्धा आपण मंजूर करून घेतो। हा प्रोजेक्ट खूप, आणि असेच जर प्रोजेक्ट आपल्याला पाहिजे असेल तर पहा, आपल्या बरोबर आपले व्ह्युअर्स आहेत आणि त्यांना हे आवडलेलं आहे। आपल्याला व्यवस्थित आहे, इथे जागा पण व्यवस्थित आहे, म्हणजे लोकेशन चांगलं आहे। लोकेशन चांगलं असल्यामुळे डिमांड पण खूप येते। इथे रेंटल व्हॅल्यू किती असेल अंदाजे? 1 BHK साठी 16-17 पर्यंत असणार आहे। अच्छा, आणि मार्केट व्हॅल्यू? मार्केट व्हॅल्यू 1 BHK नाही म्हटलं तर 55 पर्यंत। बरोबर, आपल्याला हे 21 लाखामध्ये भेटणार आहे, तर निश्चित चांगलं असेल ना? 100%। पहा, आपले व्ह्युअर्स आहेत आणि इकडे आलेले आहेत, आणि या लोकेशनला आपल्याला जर नक्की हे करायचं असेल तर चॅनलवरती आपले असेच प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत राहा।